जिल्हा संपादक हमीद शेख यांच्या विशेष बातमीनुसार रावेर शहरातील प्रशिकनगर परिसरात आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सांडपाण्याची व्यवस्था तुंबल्याने एका कुटुंबाच्या घरात पाणी शिरले। या नैसर्गिक आपत्तीमुळे सदर कुटुंबाचे घर उद्ध्वस्त झाले असून घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच माझा गाव माझी जबाबदारी या उपक्रमाद्वारे समाजसेवा करणारे वसीम भैया शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला। या प्रसंगी त्यांनी रावेरचे तहसीलदार, नगरपालिका अधिकारी आणि तलाठी यांच्याशी त्वरित संपर्क साधून घटनेचा पंचनामा पूर्ण करून घेतला। या कठीण प्रसंगात पीडित कुटुंबाला प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी आग्रही मागणी वसीम भैया शेख यांनी प्रशासनाकडे केली आहे। आमच्याकडे काहीच नाहीये, आता घर सगळं पडलेलं आहे। आम्ही रस्त्यावर फिरतोय आणि हातमजुरी करतोय। घरात पूर्ण पाणी घुसलं, पूर्ण घर पडून गेलं। आता काहीच नाही राहिलं, पुरं अनाज पण चाललं गेलं। नमस्कार, मी वसीम शेख। आज पहिलाच पाऊस सुरू झाला आणि पहिले पावसामध्ये आपण बघू शकता हे आमचे अशोक तांडलकर रावेर प्रशिकनगरमध्ये आज यांच्या पहिल्याच पावसामध्ये नगरपालिकेचा काम इथला बोकस आहे रावेर शहरामध्ये की नगरपालिका जसा पहिला पाऊस आला तसा गटारीचं पाणी पूर्ण यांच्या घरामध्ये आणि हे तुम्ही बघू शकता। आणि ते पाणी आल्यानंतर त्यांच्या गरिबांचं पुरं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे पूर्ण परिवार ते घरामध्ये दबून गेला असता, पण काही भगवंताला काही मंजूर होता म्हणून ते बाहेर निघाले आणि पूर्ण घर त्यांच्या पडून गेला। आज गरिबाला राहायला घर नाही आहे, ते बाहेर भटकताय। मी आता तहसीलदार साहेबांना आणि तलाठी मॅडमला फोन केला, ते आज आता पंचनामा करायला येत आहे। बस मी प्रशासनाला एवढंच सांगतो की आपण लवकरात लवकर हे गरिबांना न्याय द्या आणि त्यांना राहायची व्यवस्था करा आणि जे काही शासनाचे नियममध्ये बसत असेल तर त्यांना मदत करा आणि जर त्यांना मदत नाही झाली तर आम्ही आमची पद्धतीनं काय करायचं आम्ही बघू। एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।